नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना पैसे डायरेक्ट अकाउंटमध्ये येणार. नवीन शासन निर्णयानुसार 1 मे 2025 पासून वाटप सुरू होणार आहे. शासन निर्णयानुसार आपण पूर्ण माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिनांक 28 एप्रिल 2025ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या राबवण्यात येत आहे. 10 डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे 10 एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना 10 मे 2025चे अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे. त्यासाठी सदरून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेला स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर त्यानंतर शासन निर्णय पहा. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना योजनेतील लाभार्थ्यांना 10 डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे डीबीटी द्वारे पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना तसेच त्या पुरस्कृत योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना 10 डिसेंबर 2025 अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सदरून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यास आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्याद्वारे निधी वर्ग करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ असे विविध योजनेचे पैसे डायरेक्ट डीबीटीद्वारे खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.